हाय नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बघा इथे मी टाइम टेबल लिहून घेत होते। माझा लेखा आणि कोशागारचा पेपर आहे, तर डेट अजून यायची आहे, बहुतेक 2-1 महिने लागतील। तर त्याप्रमाणे मी वीकली टाइम टेबल करत होते। तर आता अभ्यास चालू केला आहेच, तर आता थांबायचं नाही आहे। जेवढे पण सरळ सेवेचे फॉर्म येतात तर भरत जायचे आहे आणि त्याप्रमाणे अभ्यास करत जायचा आहे। आता जीवन जगत असताना प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो। संघर्ष नाही असं कुणीच नाही, प्रत्येकाला आपापल्या फील्डमध्ये संघर्ष आहे। कुणाकडे पैसे नाही म्हणून पैशासाठी संघर्ष सुरू असतो, तर कुणाकडे खूप पैसा असतो परंतु तिथे नात्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी संघर्ष असतो। जीवनाचे दुसरे नावच म्हणजे संघर्ष आहे। आज प्रत्येकाला आयुष्यात टेन्शन आहे, टेन्शन नाही असं म्हणणारा कुणीच दिसणार नाही, मग पैसा असो किंवा नसो। आपल्याला मात्र हा संघर्ष करून अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करायचे आहे। मग प्रत्येकाचं ध्येय वेगळं असू शकतं। कुणाला नोकरी हवी असते, कुणाला बिझनेसमध्ये ग्रो करायचं असते, कुणाचं यूट्यूबसाठी असू शकते। तर तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला लाख अडचणी येतील, पण त्या अडचणींवर मात आपल्याला करायची आहे आणि समोर जायचं आहे। रोज सकाळी उठलं की आपण आपलं ध्येय डोळ्यासमोर आपल्याला दिसलं पाहिजे आणि ते आपण प्राप्त केल्यावर जो आनंद असतो, आपला आनंद, आपल्या नवऱ्याचा आनंद, आपल्या आईबाबांचा आनंद आणि आपण तिथपर्यंत गेल्यावर आपली स्वप्न पूर्ण करू शकतो, आपल्या आईबाबांसाठी आपण काय काय करू शकतो हे सगळं डोळ्यासमोर आणायचं आहे आणि कामाला लागायचं। आता स्वप्न आपण पाहायला पाहिजे आणि ती पाहिली तरच पूर्ण होतात, नाहीतर सकाळी उठलं, जेवण केलं, घरातली कामं केली आणि परत रात्री झोपलं असं जगणं म्हणजे जगणं नाही असे मला वाटते। आणि प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन हे असतेच, म्हणून जरी आपल्या अभ्यासाच्या मध्ये किंवा आपण सक्सेस होण्यासाठी जे काही करत आहे तर त्यामध्ये अडचणी आल्या तरीही डिमोटिवेट न होता त्यावर सोल्युशन शोधून आपण पुढे जायचं आहे। खूप जण आहे ज्यांचा संघर्ष खूप मोठा होता तरी न डगमगता आपले काम त्यांनी चालू ठेवले आणि यशाच्या शिखरावर पोहोचले। आता इथे बघा हा टाइम टेबल तुम्हाला दाखवत आहे मी, धुसर दिसत असेल, बघा इथे पण संघर्ष आहे, कारण माझ्या पिल्लूने माझा मोबाईल खराब केला आणि माहिती नाही कॅमेराचा काय प्रॉब्लेम आला, बॅक कॅमेराचा, त्याच्यामुळे ना व्हिडिओ नीट शूट नाही करता येत आहे, असं धुसर दिसत आहे। तर थोडं दिसत आहे। आता ज्यांनी आपले काम चालू ठेवून संघर्ष करून आपल्या यशाच्या शिखरावर जे पोहोचले आहे तसेच एक दिवस आपले पण होईल। भले खूप मोठे सक्सेस नाही मिळाले आयुष्यात, पण छोटं सक्सेस का होईना, ती आपली फर्स्ट स्टेप समजायची आणि सक्सेस एन्जॉय करायचा। स्वामी चरणी हीच प्रार्थना करते की स्वामी, जे पण आज माझ्यासारखे संघर्ष करत आहेत, जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, जे प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत, त्यांचा अंत न पाहता त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ द्या, कारण सोपं नाही। एकतर फॉर्म भरण्यासाठी 1000 रुपये द्यावे लागतात, त्यातल्या त्यात सेंटर दूर आले तर तो खर्च, प्रवासाचा थकवा, लवकर पोहोचण्याचं टेन्शन आणि त्यातल्या त्या सर्वांची आर्थिक परिस्थिती चांगली असेलच असे नाही। मी पण यातून गेली आहे आणि जात आहे, म्हणून मला असं वाटते जे मेहनत करत आहेत, जे स्वप्न पाहत आहेत, जे सक्सेससाठी प्रयत्न करत आहेत त्यांना नक्की यश मिळो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते। आज कितीतरी मुलं मुली स्पर्धा परीक्षेमध्ये उतरत आहेत, मेहनत करत आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, सक्सेसला कुठलाही शॉर्टकट नाही आहे, ते आपल्याला हळूहळू स्टेप बाय स्टेप मेहनत करूनच आपल्याला तिथंपर्यंत म्हणजे सक्सेसपर्यंत पोहोचायचं आहे। असे खूप मुली बघितलं आहे मी की कितीतरी दिवस नाही म्हणता येणार, कितीतरी वर्ष अभ्यास केला आहे, पण त्यांनी जिद्द आणि चिकाटी ठेवली, ती त्यांनी म्हणजे अभ्यास त्यांनी सोडला नाही। माझ्या सोबतचेच मुली, त्याच्यामुळे मला विश्वास आहे की एक ना एक दिवस आपण अभ्यास चालू ठेवल्यावर नक्कीच आपलं कुठे ना कुठे सिलेक्शन नक्की होईल। माझ्या माहेरी फ्रीमध्ये क्लास असायचे, म्हणजे एक सर होते, सारस्कर सर म्हणून, ते STI होते आणि त्यांनी म्हणजे ते क्लास हे केले होते, ऑर्गनाईज केले होते, क्लास म्हणा किंवा ग्रुप स्टडी म्हणा।
तर 50 ते 60 विद्यार्थी त्या क्लासमध्ये राहायचे आणि त्यातीलच मुले म्हणजे रोज एक एक असं डिवाईड केलेलं होतं की 4-5 मुलं होते आणि त्यांनी एक एक असं एक दिवस असं डिवाईड केला होता की आज मी हा विषय घेणार, उद्या तो विषय घेणार, असं त्यांचं डिवायडेशन होतं सब्जेक्टचं. आणि इतके छान शिकवायचे म्हणजे आपण पैसे देऊन सुद्धा एवढे छान म्हणजे शिकू नाही शकत. इतके चांगल्या प्रकारे आणि जीव तोडून ते सगळेजण शिकवायचे. आणि त्याच कारणामुळे मला जास्तीत जास्त लेक्चर करण्याची सवय लागली. म्हणजे मी अभ्याससुद्धा करायचे तेव्हा आणि 6 ते 9 सायंकाळी 6 ते 9 3 तासाचा क्लास असायचा. त्यामध्ये ते शिकवायचे आणि दर संडेला टेस्ट घ्यायचे. खूप छान. आणि ते सुद्धा म्हणजे अभ्यास करत होते स्वतः. आणि किती म्हणजे 5-5, 6-6 वर्ष त्यांनी अभ्यास केला आणि आता ते एक एक सर्व त्यातले कमी होते म्हणजे कुठल्या ना कुठल्या पोस्टवर ते लागत आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला असं माझं असं तुम्हाला सांगणं आहे की अभ्यास सोडू नका. जिद्दीने अभ्यास करा, चिकटी सोडू नका. नक्की एक ना एक दिवस कोणत्या तरी पोस्टसाठी आपलं सिलेक्शन हे पक्का आहे. कारण आपण तिथंपर्यंत जाऊ आणि मग डिमोटिवेट होऊन ती गोष्ट सोडून देणं हे खूप मूर्खपणाचं आहे. म्हणून ते न सोडून देता आपण आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. अडचणी तर सर्वांच्याच जीवनात आहे, कोणाच्या जीवनात नाही आहे. आपल्यापेक्षा पण खूप जास्त अडचणी आहे. तरी पण म्हणजे मी स्वतः त्यांचं पाहिलेलं आहे. इतक्या अडचणी असून सुद्धा म्हणजे खेड्यातून ते मुलं येत होते. काही मुलं शिकण्यासाठी तिथे क्लासला तिथे रूम करून राहत होते आणि क्लाससुद्धा करत होते आणि अभ्याससुद्धा करत होते. एवढे बिचारे म्हणजे आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं. आणि देव आपण मेहनत करतो ना त्याचं ठेवत नाही, एवढं मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माझं हेच सांगणं आहे की कितीही संघर्ष असो आपल्या जीवनामध्ये किती पण तर असा हा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चुका तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की मी व्हिडिओ करताना काय चुका करते, म्हणजे मला पण कळेल आणि मी त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकेल. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.